बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील 25 वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। तरुणाच्या मृत्यूचं कारणीभूत असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येऊन तात्काळ अटक केल्याशिवाय मैतास हात न लावण्याचा पवित्रा घेत नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला। यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांना यावेळी संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला। यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। अखेर मालेगाव येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक व दंगा नियंत्रण पथकास बोलवण्यात आले। पोलीस विभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी यावेळी संतप्त नागरिकांना ठोस कारवाईचे आश्वासन दिले। 3 आरोपींना अटक केल्याची खात्री करून दिली आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस घटनास्थळी पंचनामा करण्यात येऊन रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी नामपूर येथे पाठवण्यात आले। दुसऱ्या दिवशी 28 जून रोजी सकाळी पुन्हा राहिलेल्या मुख्य आरोपीस अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला। मुख्य आरोपी होमगार्ड असल्याने त्याचे पोलीस ठाण्यात वर्चस्व प्रस्थापित झाल्याने पोलीस त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून त्या जोरावर तो मनमानी व दादागिरी करत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली। या प्रकरणी तरुणास दमदाटी देणाऱ्या व प्रेम संबंधास विरोध करणाऱ्या तुषार मोरे, अर्जुन तुषार मोरे, करण तुषार मोरे व अजिंग येथील मुलीचा मामा या 4 नातेवाईकांवर जायखेडा पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात मैताच्या भावाने जायखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील युवक विकी रवींद्र अहिरे वय वर्ष 25 याचे गावातीलच तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। मात्र या प्रेमसंबंधास मुलीच्या काकांचा व मामांचा व भावाचा तीव्र विरोध असल्याने ते विकी व त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची व खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व मानसिक छळ करत होते। अखेर शुक्रवार दिनांक 27 रोजी दुपारी 4 वाजता सुमारास विकी याने सतत होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून जायखेडा श्रीपुरवडे रोडलगतच्या मळ्यातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। आठवडे बाजार असल्या कारणाने घरातील सर्व व्यक्ती यावेळी बाजार करण्यासाठी गावात गेले होते। मैताचा भाऊ बाजारातून घरी आला असता त्यास घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले। त्यास शंका आल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता विकी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। याबाबत आजूबाजूचे नातेवाईक व नागरिकांना माहिती देऊन तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले। मात्र पोलीस तब्बल 2 तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याचे नातेवाईकांनी सांगितले। पोलिसांच्या या हलगर्जीपणाबद्दल नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला। अखेरीस पोलिसांनी 4ही आरोपीस अटक केल्यानंतर व कठोर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। घटनेचा अधिक तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्चाव, जायखेडा। नरेंद्र जाधव, विकी आयरे, मी त्याची बहीण आहे। त्याची बॉडी आम्ही का खाली उतरू दिलेली नाहीये, तर 3 तास झाले तरी हे डिपार्टमेंट कोणीच आलेलं नाहीये। त्यांना कळून सुद्धा ते आलेले नाही आहे आणि जो आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे। आता वाजलेला आहे 11 वाजत आले असतील, यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये। त्याचा भाऊ बोलतो, विकीचा भाऊ बोलतो। त्याने गळफास 4 वाजून 45 मिनिटाला घेतली। आम्ही पोलिसांना फोन केला, 2 तास लेट आले ते आणि आले फक्त पोलीस आले। मी त्यांना काय सांगितलं, वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवा, आम्ही तोपर्यंत बॉडी उतरवत नाही। मग 2 तासानंतर आले ते, पहिले आरोपी आहे तुम्ही अटक करा, त्यानंतर आम्ही बॉडी उतरू। मग त्यांनी 2 तासानंतर कारवाई केली ते फक्त FIR दाखल केलं। आता 2 आरोपी सापडलेले आहेत। एक अजून दवाखान्यामध्ये नाटक करून झोपलेला आहे, तो अजून अटक त्याला केलेलं नाही। त्याला जेव्हा अटक होईल तेव्हा आम्ही बॉडी PM ला पाठवू किंवा PM करून घरी घेऊन येऊ। डिपार्टमेंट काहीच केलेलं नाहीये। 3 तास बॉडी लटकलेली होती, 3 तास डिपार्टमेंट तिथं आलेलंच नव्हतं। तर आम्ही त्यांना नंतर कसा आता लावू देऊ शकतो? आरोपीला न पकडल्याशिवाय तर कारवाई यांनी करायला हवी होती ना। यांनी केलं काय? मग आता 11 वाजलेले अटक केली ती इथं रिस्क म्हणून आपल्या गर्दीमुळे पोलिसांनी किल्ला पोलीस स्टेशनला, कारण की ती सेशन कोर्ट आहे, सटाणा कोर्टात नेता येत नाही, ते सेशनला नेणार मालेगाव कोर्टात, उद्या तिथंच हजर करणार। एक आरोपीने म्हणजे त्यांनी फोटोही दाखवले, हॉस्पिटलमधनं आत्महत्या केल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तो आता नामपूरहून मालेगाव ऑक्सिजनवर आहे, नामपूरहून मालेगावला त्याला पाठवलेलं मुख्य आरोपी तुषार
तिसरा जो आरोपी आहे चौथा अजंगवडेला पोलीस टीम गेलेली आहे, तो पण आता एक 15-20 मिनिटात तो पण आता होऊन जाईल. तर आता पोलिसांचं काम केलंय. आता आपल्याला पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली आहे, म्हणजे पोस्टमॉर्टम चालू आहे सकाळी 10 वाजता. आता एवढ्या रात्री तर काय पोस्टमॉर्टम करून आपल्याला अंत्यविधी करता येणार नाही. पोलिसांचं काम केलंय, कायदा त्यांच्याप्रमाणे काम करणार. आता आपण त्यांना त्यांचं काम करू देऊ. सकाळी 10 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. बॉडी आपण सकाळी 8 वाजता तिथून ताब्यात घेऊ, कारण की पोस्टमॉर्टमला आता किती वेळ लागतो डॉक्टरांनी अजून कन्फर्म केलं का? म्हणजे आता जर विशिरा सहित केलं पोस्टमॉर्टम तर त्याला डिटेल सगळे त्यांचा जो काही टीम आहे त्याच्यामुळे अजून अंत्यविधीचा टाइम डिक्लेअर करता येणार नाही. जर डिटेल पोस्टमॉर्टम करायला त्याच्यामधले 4 आरोपी आहेत टोटल आपल्याकडं. त्यामधले 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत. आता 1 आरोपी अजून ताब्यात आलेला नाही, त्याच्यासाठी आपण टीम पाठवलेली आहे आणायला. तर तो आरोपी लवकरात लवकर आपल्या ताब्यात येईल. त्यांना आता तात्काळ आम्ही अरेस्ट करणार आहोत. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा मॅटर जास्त न चिघळवता याच्यामध्ये आपण कायदेशीर कारवाई प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. जर तुमच्यापैकी कुणाला शंका असेल तर मला चेंबरला येऊन भेटा, मी समजावून सांगतो आम्ही काय काय करतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.